नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं, तो कमेंट कर हमें अपने सुझाव और अपने विचार जरूर साझा करें। दोस्तों, इस चैनल पर हम आपके लिए निरंतर ऐसे ही न्यूज प्रकाशित करते रहेंगे, तो देखने के लिए बने रहे सुप्रीम पावर के साथ। चलिए शुरुआत करते हैं आज की सुप्रीम पावर की ताजा तरीन खबर। नमस्कार. तुमचा प्रश्न हा परसेप्शनवर आधारित आहे. अगदी अपयश मिळालं नाही. पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री मोदी भारताचे पंतप्रधान झाले, त्यामुळे मी असं पूर्णपणे मानणार नाही की अपयश मिळालं. हो, आमच्या भंडारा गोंदिया मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार निवडून आले आणि आमचे महायुतीचे भाजपाचे पडले, पण फार मताधिक्याने ते पडले नाही. वेगवेगळे नरेटिव्ह्ज, खोटे नरेटिव्ह्ज चालले, त्याच्यामुळे समाजाची दिशाभूल करण्यात आली आणि त्याचा हा परिणाम झाला. कटाक्ष कशाचा? समाजाला काही बेनिफिट मिळवून देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे आणि समाज कल्याणाचं त्यांचं काम आहे. ते त्यांचं काम चांगल्या प्रकारे करत आहे, याचा कटाक्ष करणे म्हणजे ही हास्यास्पद बात आहे. राहुल गांधी देशाच्या एका मोठ्या पक्षाचे नेते असले तरीही जसा आपण त्यांचे ट्रेंड बघतो, त्यांना कुठून इनपुट्स मिळतात, देशातून मिळतात की देशाच्या बाहेरून मिळतात, याची मला कल्पना नाही. आणि त्यांना त्यांच्या पक्षातच किती सिरियसली घेतले जाते मला माहिती नाही, पण त्या बाबतीत आम्ही खूप काही त्यांना सिरियसली घेत नाही. नेहमी जनतेची भावनिक छेडछाड करून त्यांची दिशाभूल करण्याचे काम हे महाविकास आघाडीने करत आले आणि हे आत्तापासून नाही, आपण आधीपासून बघतोय. खोटे नरेटिव्ह सेट करणे, मुद्दाम इलेक्शनच्या वेळेस सेट करणे आणि नंतर त्यांच्याच नेत्यांचे बरेचसे व्हिडिओ आपल्यासारख्या प्रसार माध्यमातून समोर येतात की ते ॲडमिट पण करतात की आम्ही कशा प्रकारे हे खोटे नरेटिव्ह सेट केले. आणि एकीकडे पूजनीय बाबासाहेबांचा ते स्वतः इलेक्शनमध्ये उभे असताना विरोध करणे आमच्या भंडाऱ्यातून, आणि त्यांना ते पडलेही नव्हते. तुम्ही तेव्हाचा डेटा काढला तर त्यांना एक काय म्हणता येईल, एका प्रकारे तिथे गडबडी करण्यात आली. इव्हन आता पण अकोले आणि म्हणजे ते इलेक्शनमध्येच गडबडी करण्यात आली आणि म्हणून बाबासाहेब एका अर्थाने विजयी असून पण तिथे असं कटकारस्थान काँग्रेस करते. आणि दुसरीकडे आता अकोल्यात बाळासाहेब जेव्हा उभे होते तिथे पण त्यांचा विरोध केला, त्याच्यामुळे त्यांना हार बघावी लागली. अशा याच्यात फक्त काहीतरी बाबासाहेबांचं नाव घेऊन, संविधानाचं नाव घेऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काँग्रेस करते. मी कोणाच्या विरोधात बंड पुकारला नाही. नानाभाऊंशी माझे चांगले संबंध आहेत, पण एकंदरीतच त्या क्षेत्राची स्थिती काही बरोबर नाही. 20-25 वर्षापासून जवळपास स्टँड स्टील जसे होते तशाच स्थितीत ते क्षेत्र आहे. नितीनजींनी तिथे काही रस्त्यांचे, नॅशनल हायवेचे चांगले कामं केले. मागे जेव्हा भाजपाचे आमदार होते बाळाभाऊ काशीवार, तेव्हा काही तिथे नवीन वास्तू, हॉस्पिटल्स, पंचायत समितीचे कार्यालय असे बांधण्यात आले. लोकांच्या रस्ते आणि मूलभूत सुविधांसाठी काही कामं करण्यात आले. हे वगळता तिथे काहीच विशेष डेव्हलपमेंट 20-25 वर्षात आपल्याला दिसत नाही. आमची तिथे शिक्षण संस्था आहे, मी अध्यक्ष आहे त्याचा. इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक, फार्मसी, DED, BEd, फिजिकल एज्युकेशन असे 16-17 कॉलेजेस त्या क्षेत्रात आहेत. हजारो विद्यार्थी दरवर्षी तिथून ग्रॅज्युएट होतात आणि आपलं कुठेतरी त्यांचं चांगलं भविष्य होतं. पण ही खंत आम्हाला नेहमीच असते की इथून शिकणारे विद्यार्थी, ठीक आहे, ज्यांना मला ऑस्ट्रेलियाला जायचं आहे, मला अमेरिकेत जायचं आहे, गल्फमध्ये फ्युचर बनवायचं आहे फायर इंजिनिअरिंग करून, अशा उद्देशाने आपलं करिअर घडवतात, हे ठीक आहे. पण ज्यांच्या गरीब आईवडिलांनी त्यांना शिकवून त्यांना सक्षम केलं आज, पण पायावरती उभं राहायला बाहेरच पलायन करावं लागतंय. पुणे, नाशिक, संभाजीनगर, हैदराबाद, गुडगाव, आणि आईवडिलांच्या सोबत राहून आता म्हातारपणात त्यांची सेवा करता येत नाही, त्यांना पलायन करावं लागतंय. तर ही स्थिती काही बरोबर नाही असा माझा पवित्र आहे. आणि सामाजिक क्षेत्रात तिथे आरोग्य क्षेत्रात मोठं काम आहे.
एक 12,000 आत्तापर्यंत निशुल्क चष्मे वाटप, 4-4.5 नेत्रदान म्हणजे मोतियाबिंदू चे तपासणी, सिकल सेल थॅलेसेमियावरती तिथे मोठं काम आहे आमचं. आणि बाकी सामाजिक याच्यात पण भजन स्पर्धा असो, भागवत कथा हे सगळी असो, युवकांमध्ये कबड्डी क्रिकेट स्पर्धा. तर काल रात्री 3 वाजेपर्यंत आम्ही कबड्डीचे तिथे सामने रंगले. आणि युवकांसाठी मोठे मोठे जॉब फेअर असो, स्टार्टअप समिट असो, हे सुरू असते. त्यामुळे जनतेचे प्रेम आहे, त्यांचा आग्रह आहे, त्याच्यामुळे मी तयारी करत आहे. मी सध्या माझ्याकडे कोणतेही संविधानिक पद नाही, तरी पण या सगळ्या क्षेत्रांमध्ये, जसं की तुम्ही पहिला मुद्दा रोजगाराचा सांगितला, तर तिथे मी दरवर्षी 2 मेगा जॉब फेअर घेतो. जवळपास 350 विद्यार्थ्यांना जॉब फेअरमध्ये लेटर्स मिळाले. 45,000ची पण नोकरी त्या ठिकाणी मिळाली. त्याच्यानंतर स्टार्टअप्सला तिथे वाढवण्यासाठी, स्वयंरोजगाराला वाढवण्यासाठी निशुल्क मार्गदर्शन त्यांचं आम्ही रजिस्ट्रेशन करून देतो आणि 2 लाखापर्यंत सीड मनी म्हणजे बीज भांडवल आम्ही त्यांना तिथे देतो. त्याच्यानंतर जे पारंपरिक उद्योग आहेत त्यांना प्रशिक्षण, 6 प्रशिक्षण केंद्रे मी तिथे कौशल विकास सोबत उघडले. त्यांना प्रशिक्षण, त्याचं प्रॉपर मार्केटिंग आणि एक्सपोर्ट किंवा भारतात ई-कॉमर्सद्वारे त्याला सेल करायचं, अशा प्रकारे आम्ही मदत करतो. आणि ई-कॉमर्समध्ये आता जवळपास 1 लाख रुपये महिना कमवणारे पण तिथे आमचे इन्क्युबिटीज आहेत. तर असे माझे कामं सुरू असतात. कोसा मासेमारी यासाठी काय करताय तर लाखेचं क्लस्टर तिथे आहे, त्याचं मी प्रशिक्षण केंद्र उघडलं. त्याच्यानंतर तिथे दुग्ध उत्पादनासाठी मापसूसोबत टायअप करून आम्ही कार्यशाळा घेतली. त्याच्यामध्ये एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी ज्याला म्हणतो आपण, तसं करून एका हायब्रिड ब्रीडमधून प्युअर ब्रीड कशी बाहेर येईल आणि ती 20-25 लिटर देईल, असे प्रयोग तिथे सुरू आहेत. त्यामुळे हे लोकांचं प्रेम आहे. लोकांचं प्रेम नसेल तर माझी काही लायकी नाही आहे. जेव्हा अतिवृष्टी झाली आमच्या 3 तालुक्यात त्याचं नुकसान झालं. मुख्यतः लाखांदूर तालुक्यात खूप नुकसान झालं. आणि हे का झालं, जो आपल्या गोसे खुर्दचा डावा कालवा आहे तो अजूनही ओपन आहे, तो चुलबन नदीला पुढे जोडलाच नाही आहे. आणि तिथे मोरे साहेबांशी जेव्हा आमच्या लोकांनी संवाद साधला की हा तिथे समोर जोडायला आणि जिथे तो दबला आहे त्याचं स्टोन पिचिंग करून त्याची हाईट वाढवणे, हे सगळे रिपेअरिंगला किती खर्च आहे, तर त्यांच्या मते काही विशेष खर्च नव्हता. एक 65-70 करोड रुपयाचा खर्च होता. असं असून पण दरवर्षी त्या क्षेत्रामध्ये ही स्थिती येते. तिथे धान म्हणजे लावल्या जाते आणि मग ते सडते, परत लावल्या जाते, अशी स्थिती यावेळेस असं 2दा करावं लागलं. त्याच्यामुळे शेतकऱ्याची काहीच आमदनी राहणार नाही, सगळं खर्च म्हणजे त्याच्यातच गेलं. पण या बाबतीत मला वाटतं की कुठेतरी तिथले विद्यमान आमदार आणि प्रदेशाध्यक्ष आहे ते असंवेदनशील आहे. इतकंच नाही तर त्या क्षेत्रात जाऊन खासदारांनी तिथे आपलं काय म्हणतात फ्लड टुरिझम करणं आणि अरे फवारा बरोबर नाही उडलाला म्हणून परत त्या गाडीच्या बोनेटवर बसून शेतकऱ्यांची काही थट्टा करण्याचं काम केलंय. तर हे कामं नेहमी होतात. तिथे नानाभाऊ शेतकऱ्यांच्या नावाने वरती ते राजकारण करतात, पण खाली शेतकऱ्यांना काही मदत होत नाही. बरोबर आहे की तिथे पक्ष माझा सकारात्मक विचार करत आहे आणि तिथे एक नवीन विजन असलेला, कारण असं म्हणतात की इफ यू वॉन्ट टू get different results you have to do different things. If you do the same things you will get same results. त्यामुळे नवीन पद्धतीने आता आपण बघतो की रस्त्यांचे नाविन्य, रस्ते कन्स्ट्रक्शनमध्ये नाविन्यपूर्णता आली, शेतकरी म्हणजे आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये नाविन्यपूर्णता आली, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये औषधी क्षेत्रात नाविन्यपूर्णता आली. पण आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये तेच कुठेतरी मुद्दे वरती आणायचे, भावनांशी खेळायचं, जातीपातीचं राजकारण करायचं, हे काही युवकांना आवडत नाही. आणि त्यामुळे बेसिक तिथले मुद्दे काय आहे ते सॉल्व्ह करून पुढच्या पिढीचं काहीतरी भलं करण्याचे विजन असलेल्या तिथे नेतृत्वाची गरज आहे. आणि ते मी सक्षमपणे करू शकतो असं मला पण वाटतं, पक्षाला पण वाटतं. तिथे सगळ्यात पहिले मी काय करेल असं तुम्ही म्हटलं तर मी सगळ्यात पहिले तिथे कोवर्किंग स्पेस सुरू करेल. कारण आमच्या इथे गावागावात पण भरपूर टॅलेंट आहे जे VFX इंडस्ट्री, ॲनिमेशन
मध्ये काम करतात, ई कॉमर्समध्ये काम करतात. त्या दिवशी मी भेटलो की ते स्वतः बँगलोरला ट्रेनर आहेत, AWS म्हणजे ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे ट्रेनर आहेत, आणि ते ट्रेन करून ज्या मुलांना काढतात त्यांना 8-9 लाखाचं स्टार्टिंग पॅकेज मिळतं, पण ते बँगलोरला करतात. इथे त्यांना त्या सोयीसुविधा नाही. तर एक कोवर्किंग स्पेस आणि इन्क्युबेशन सेंटर IT साठी मी करणार. आता एकदम IT का बरं? कारण ITचं काम करत असताना तुम्ही जगात कुठे आहे हे मॅटर नाही करत. इवन KPO, BPO सारखे जे कॉल सेंटर ज्याला आपण एका भाषेत म्हणतो, तुम्ही आता पॅनासोनिकचा AC खराब झाला तर त्यांना फोन करता, तुम्हाला माहिती नसतो तो गुडगावला वाजतो की नागपुरात वाजतो की कदाचित अजून कुठे वाजतो. तर ह्या गोष्टी तिथे आरामात सुरू होऊ शकतात. आमच्या युवकांना तिथे काम मिळेल आणि चांगलं पगार पाणी मिळेल, घरी राहून मिळेल. पुण्या मुंबईत जाऊन तिथे भाडं द्या, तिथली लाईफस्टाईल जगण्यासाठी खर्च करा, हातात काही शिल्लक नाही राहत आणि त्याच्यात आमची पिढी कुठेतरी पिसल्या जाते. त्यामुळे हे कोवर्किंग स्पेस मी सगळ्यात आधी तयार करेन. मी बघा, मी रोज विपश्यना करणारा माणूस आहे, मी कधी खोटं बोलत नाही. माझं प्रामाणिकपणे समाजाला काय योगदान करता येईल, जीवने यावदादानम स्यात् प्रसादम ततोधिकम इत्येषां प्रार्थनास्माकं भगवन् परिपूर्यताम. म्हणजे देवा, तुझ्या चरणी हीच प्रार्थना आहे की मला जे मिळते त्यापेक्षा जास्त देण्याचं सक्षम मला कर, ही प्रार्थना आहे. तर हेच मी मानतो आणि त्याच्यामुळे मी समाजासाठी काम करत आलो, करतच राहील. पण काही संवैधानिक पद असेल, आता तिथे आमच्या लाखोरी पट्ट्यात सालेभाटा, मासलमेटा, लखनीचर पाण्याच्या समस्या आहे. आम्ही कुठे बोरवेलला मदत करतो, त्याच्यानंतर अजून कुठे टँकर आणायला मदत करतो, पण त्यांनी तिथला बेसिक पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह होत नाही. तिथे सिंचनाचा प्रॉब्लेम आहे, तिथे वैनगंगेचं पाणी आणायला पाहिजे पंप इरिगेशननी, तो सॉल्व्ह होत नाही. ते करण्यासाठी कुठेतरी संवैधानिक पद लागते. मी एक स्वतः कोवर्किंग स्पेसची बिल्डिंग तिथे सुरू करू शकतो, मदत करू शकतो, पण त्याला एका प्रमाणात, मोठ्या प्रमाणात न्यायचं असेल तर त्यासाठी काहीतरी संवैधानिक पद लागते. आमच्या इथल्या रोजगारांना इंटरनॅशनल मार्केट करून द्यायचं आहे. तिथली सिंचनाची समस्या, धान साठवण्याचा तिथे प्रॉब्लेम आहे, ह्या समस्या सॉल्व्ह करायला एक संवैधानिक पद लागते. तर मला असं माझा विश्वास आहे की पक्ष नक्की सकारात्मक आहे माझ्याबद्दल आणि संधी तर नक्की देईल. पक्ष सकारात्मक आहे, पक्ष मला संधी देईल याचा मला विश्वास आहे.